Hello everyone. In previous lecture we discussed protection of 1,2 or 1,3 diols. In today's lecture we have to discuss protection of carbonyl compounds in aldehydes and ketones. Protection of carbonyl compounds particularly in aldehyde and ketones. Carboxylic acid protection of carbonyl group in carboxylic acid we will discuss in later part. In this aldehyde and ketones will be protected in the format of acetals. In the format of acetals, OO acetals or SS acetals. या दोन फॉर्मॅटमध्ये तुम्ही काय करणार कार्बोनिल ग्रुप जे अल्डिहाइड आणि कीटोनचे त्यांचं प्रोटेक्शन करणार आहात. त्याच्यातलं पहिलंच आहे ऑक्सिजन ॲसिटल्स म्हणजे जे ॲसिटल्स जनरल तुम्ही मोस्टली पाहता ते आणि नंतर थायो म्हणजे 1,2 डायोल्सपासून तुम्ही मोस्टली हे ॲसिटल्स तयार करता किंवा आणखी दोन मेथड्स आहेत अल्कोहोल आणि ट्राय अल्काइल ऑर्थोफॉर्मेटपासून पण तुम्ही हे ऑक्सिजन ॲसिटल्स जे आहेत ते तयार करू शकता. नंतर हे जे ॲसिटल्स आहेत म्हणजे ॲसिटलायझेशन जी रिॲक्शन आहे ती आपल्याला आज डिस्कस करायची. ॲक्च्युली हे जे ॲसिटल्स आहेत ते कसे असतात त्यांचे काही सायलेंट फीचर्स आहेत किंवा पर्टिक्युलर काही नॉवेल फीचर्स आहेत ते आपल्याला आधी डिस्कस करायचे आहेत. दिस ॲसिटलायझेशन रिॲक्शन हॅव्हिंग रिॲक्टिव्हिटी ऑर्डर म्हणजे आपण अल्डिहाइड आणि कीटोन कन्सिडर जर करतोय तर अल्डिहाइड किंवा कीटोनची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय असेल यासाठी ती रिॲक्टिव्हिटी ऑर्डर अल्डिहाइड मोस्ट रिॲक्टिव्ह असेल देन कीटोन देन 6 member ketone then 5 member ketone then alpha beta unsaturated carbonyl compounds. These are the reactivity order for acetalization reaction. Then second features in this acetalization selective protection of reactive carbonyl compounds in presence of less reactive carbonyl compounds. ज्यावेळेस रिॲक्टिव्ह आणि लेस रिॲक्टिव्ह असे दोन कार्बोनिल कंपाऊंड असतील आपले कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे अल्डिहाइड किंवा कीटोन पर्टिक्युलरली त्यावेळेस जो मोर रिॲक्टिव्ह आहे तो इझिली ॲसिटलायझेशन रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करेल पहा. देन दिस ॲसिटल विच इज फॉर्म्ड इज स्टेबल टुवर्ड्स स्ट्रॉंग aqueous base न्यूक्लियोफिलिक रिड्युसिंग एजंट म्हणजे जे रिड्युसिंग एजंट आहेत त्यातले न्यूक्लियोफिलिक रिड्युसिंग एजंट त्यांच्यासाठी सकट स्टेबल असतील. दिस ॲसिटल्स आर स्ट्रॉंग इन ॲक्वियस बेस ॲज वेल ॲज न्यूक्लियोफिलिक रिड्युसिंग एजंट्स देन ऑर्गॅनोमॅटॅलिक रिएजंट्स. दिस ॲसिटल्स ऑल्सो स्टेबल टुवर्ड्स ऑर्गॅनोमॅटॅलिक रिएजंट फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनोलिथियम ग्रिग्नार्ड. These are the examples of organometallic reagents. This acetal stables towards such a type of organometallic reagents. Then oxidation under non-acidic condition. आता मोस्टली जे ऑक्सिडेशन रिॲक्शन आपण पाहतो त्या ॲसिडिक कंडिशनमधले असतील पण काही जे रिॲक्शन आहेत की ज्या नॉन ॲसिडिक कंडिशनमध्ये असतील त्या टाईपच्या ऑक्सिडेशन रिॲक्शनसाठी पण हे आपले जे ॲसिटल फॉर्म झालेले आहेत हे ॲसिटल कसे असतील स्टेबल असतील. नंतर रिडक्शन म्हणजे जे बर्च रिडक्शन किंवा रिडक्शन मेटल इन प्रेझेन्स ऑफ लिकर अमोनिया जनरली सोडियम और लिथियम हे जे मेटल आहेत इन प्रेझेन्स ऑफ लिकर अमोनिया जनरली तुम्ही या टाईपच्या रिडक्शनला काय म्हणता बर्च रिडक्शन कन्सिडर करता. तर सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ लिकर अमोनिया या टाईपचं जे रिडक्शन आहे ते पण ॲसिटल म्हणजे ॲसिटलला डिस्टर्ब करत नाही म्हणजे दॅट आवर ॲसिटल्स स्टेबल टुवर्ड्स सोडियम इन प्रेझेन्स ऑफ लिकर अमोनिया रिडक्शन ऑल्सो. ओके दीज आर सम सायलेंट फीचर्स और नॉवेल फीचर्स फॉर ॲसिटल्स. अँड लास्ट फीचर्स इज क्लीवेज or we have to break
the oxygen carbon bond in this acetal, that is cleavage of this acetal. This cleavage is done by under acid catalyzed hydrolysis. Acid catalyzed हायड्रोलिसिस. म्हणजे जर तुम्हाला क्लिवेज करायचं ॲसिटलचं तर ते ॲसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस वापरून आपण हे जे क्लिवेज आहे ते करणार आहोत. ओके. देन फर्स्ट वन ओ ॲसिटल्स. त्याच्यातलेच फीचर्स आपण पाहत होतो इतक्या वेळ. त्याच्यामध्ये आता पहिलं पाहायचं आपल्याला ॲसिटलायझेशन विथ अल्कोहोल्स. अल्कोहोल यूज करून ॲसिटल्स कसे तयार करायचे. Acetalization with alcohols. When our aldehyde or ketone treated with alcohol, particularly here we get a methanol in presence of some acid here, dilute HCl we use, we get a acetal form. Means in short we also wrote this molecule like this, OCH3 and OCH3. These are the acetals, oxygen acetals. That's why this is, in short, we called it as OO-acetals. Okay. मेकॅनिझम रिक्वायर्ड असेल आधी ट्राय करा, नंतर जर प्रॉब्लेम आला तर विचारा. कारण बरेचसे मेकॅनिझम तुम्हाला सुरुवातीला दिले होते, तुम्ही नंतर काय तुमचे रिप्लायज तसे आले आहेत की मेकॅनिझम कुठला प्रॉब्लेम येतो नाही येते असं काही हे नाही झालं. त्यामुळं आय थिंक तुम्हाला सगळे मेकॅनिझम इझी मेकॅनिझम आहेत, सगळे अंडरस्टँड होत असतील किंवा इझिली जमत असतील तर नो प्रॉब्लेम. जर काय अडचण आली तर कॉन्टॅक्ट करा. देन सेकंड टाइप ऑफ acetalization. First one by using or acetalization with alcohols. Then second type of acetalization with trialkyl orthoformates. Trialkyl orthoformates. For example, this one is our ketone. Particularly, this ketone we have to consider when treated with trialkyl orthoformate, OET thrice, we get in presence of some catalyst, weak acid catalyst or Amberlist 15, we use here a catalyst. In presence of some catalyst, weak acid or Amberlist 15, we use here a catalyst, we get a acetals. Plus तुमचा हा कीटोन ज्यावेळेस ट्रायअल्काइल ऑर्थोफॉर्मेट बरोबर रिॲक्ट करता तुम्हाला काय भेटतं ॲसिटल, म्हणजे ॲसिटलायझेशन विथ ट्रायअल्काइल ऑर्थोफॉर्मेट्स. ओके, दिस वन इज सेकंड टाइप ऑफ ॲसिटलायझेशन. देन नेक्स्ट टाइप ऑफ ॲसिटलायझेशन with diols. Acetalization with diols. Okay. This type of acetalization quite important. Acetalization with diols is important
का महत्त्वाचं आहे हे ॲसिटलायझेशन विथ डायल्स, याच्याशीच रिलेटेड तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन्स पाहायला भेटतील. अल्कोहोलशी रिलेटेड कमी पाहायला भेटतील किंवा जे ऑर्थो फॉर्मॅटशी रिलेटेड आहेत, ट्रायल्काइल ऑर्थो फॉर्मॅट याच्याशी रिलेटेड तुम्हाला कमी एक्झाम्पल्स पाहायला भेटतील. पण जे डायल्सशी रिलेटेड ॲसिटल्स आहेत, डायॉल्सचे ॲसिटलायझेशन विथ डायॉल्स म्हणजे डायॉल्स यूज करून जे काय ॲसिटल्स फॉर्म केलेत, डायॉल्स यूज करून जे काय ॲसिटल्स फॉर्म केलेत त्या टाईपचं प्रोटेक्शन डिप्रोटेक्शन तुम्हाला मोस्टली पाहायला भेटेल. म्हणजे ते एक्झाम्पल जास्त तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर पाहिला प्रोटेक्शन डिप्रोटेक्शनच्या पार्टवरती बेस्ड असणाऱ्या, मग कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जरी क्वेश्चन पेपर पाहिला तरी तुम्हाला लक्षात येईल की या टाईपचं जे ॲसिटलायझेशन केलेलं आहे ते मोस्टली तुम्हाला पाहायला भेटेल. For example, when a ketone, this one is our ketone, when treated with 1,2-diol, treated with 1,2-diol or vicinal diol, in presence of catalyst, generally catalyst we use here PPTS, BF thrice in presence of OET thrice, then PSOH, amber list 15. Such a type of catalyst we use here in acetalization with diols. We get here acetals or 1,3-dioxylane. This one is 1,3-dioxylane. acetal किंवा त्याला दुसरं 1,3-dioxylane. This dioxylane, 1,3-dioxylane or acetals is deprotected. सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं कशाने डिप्रोटेक्ट करता तुम्ही, ॲसिड हायड्रोलिसिस. म्हणजे मग तुम्ही डायल्यूट HCl, सल्फ्युरिक ॲसिड किंवा नायट्रिक ॲसिड ॲसिड्स या टाईपचे ॲसिड्स यूज करू शकता. हिअर 5% HCl in THF we use and again we get our starting molecule that is ketone. म्हणजे सेकंड स्टेप काय डिप्रोटेक्शनची स्टेप आहे. हे जे 1,3-डायऑक्झिलेन आहे किंवा हे जे ॲसिटल आहे ते क्ल्यूड कसं करायचं बाय युजिंग acids or some acetone and H2 water combination. Then TSOH and water combination is also used for cleavage of this acetals. Then next example, acid catalyze acetalization. म्हणजे ॲसिड कॅटलाइज ॲसिटलायझेशन ऑफ अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड गेट म्हणजे ॲसिड ॲसिटलायझेशन ऑफ अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन्स मे रिझल्ट डबल बॉन्ड मायग्रेशन. ज्यावेळेस अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड, for example, see here this one is your alpha beta unsaturated carbonyl compound. When this one is treated with 1,2-diols means in presence of catalyst, okay, we get a product acetals, no doubt product is acetal, but this one is alpha beta unsaturated carbonyl compound and here we get beta gamma unsaturated carbonyl compounds. Means here migration of that double bond will be takes place. Migration of that double bond will takes place.
म्हणजे हे जे डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्डची पोझिशन दिसते तुम्हाला अल्फा बेटावरनं गॅमा डेल्टावरती, बीटा गॅमावरती गेलेली, म्हणजे ज्या डबल बॉन्डचं काय झालेलं आहे, मायग्रेशन झालेलं दिसतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ही रिॲक्शन करताल त्यावेळेस तुम्हाला मायग्रेशन आढळून येईल तुमच्या रिॲक्शनमध्ये. बट याच्यावरती एक सोल्युशन आहे, आर नोयोरी found solution on such a type of reactions. आर नोयोरीने कुठली रिॲक्शन फाइंड आउट केली, ह्याच्या सायंटिस्टने त्यांनी एक सिलेक्टिवली हे 1,2 डायोल्स न यूज करता सिलिएटेड डायोल्स यूज केले. काय यूज केले आर नोयोरीने, सिलिएटेड डायोल ही यूज. The scientists use silated diols for the protection of our carbonyl compounds in the aldehyde and ketones. त्याचा इम्पॅक्ट कसा झाला, ज्यावेळेस तुम्ही अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड ट्रीट करणार आहात विथ सिलिएटेड डायोल्स, देअर विल बी नो मायग्रेशन ऑफ दॅट अल्फा बीटा अनसॅच्युरेशन ऑर अल्फा बीटा डबल बॉन्ड. म्हणजे हे जे मायग्रेशन आहे, डबल बॉन्डचं मायग्रेशन जे, हे जे सिम्पल डायल यूज केले तर काय होतं, डबल बॉन्डचं मायग्रेशन होतं आहे. पण नोयोरीच्या मेथडनुसार सिलिएटेड डायोल्स जर यूज केले, सिलिएटेड डायोल्स जर यूज केले तर तुम्हाला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड जो तुमचा डबल बॉन्ड आहे तो मायग्रेट झालेला दिसत नाही, ॲज इट इज राहतो. फॉर एक्झाम्पल हियर दिस वन इज युअर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड when we treated with ciliated diol. In presence of TMS OTF. म्हणजे सिलिएटेड डायोल्स कुठलं यूज केलं, 1,2-bis ट्रायमिथाइल सिलील ऑक्झीइथेन, 1,2-bis ट्रायमिथाइल सिलेन ऑक्झीइथेन हे जे सिलिएटेड डायल आहे ते इथे यूज केलं इन प्रेझेन्स ऑफ ट्रायफ्लोरोमिथेन सल्फोनेट, ट्रायफ्लोरो TMS OTF, एम कन्सिडर करायचं, TMS OTF. वी गेट हियर नो डाउट acetals, but double bond remains as it is, double bond remains as it is. म्हणजे जर सिलिएटेड डायल यूज केलं अकॉर्डिंग टू नायोरी प्रोसेस वी गेट ॲसिटल्स बट विदाउट मायग्रेशन ऑफ डबल बॉन्ड. मायग्रेशन डबल बॉन्डचं होतं आहे का, नाही होते. ओके, म्हणजे ह्या मेथडनुसार तुम्हाला डबल बॉन्ड मायग्रेट न होताच तुमचं किटोनचं किंवा अल्डिहाइडचं काय होतं, प्रोटेक्शन होतं आहे इन द फॉर्म ऑफ ॲसिटल्स. ओके, देन वी हॅव टू सी some examples in which chemoselectivity is involved. Some examples in which chemoselectivity is involved. Acetalization is reaction, पण त्याच्यामध्ये particularly chemoselectivity involved असेल. Here chemoselectivity in this reaction. Here two types of carbonyl compound is there, one is ester and another one is ketone. Selectively ketone will get protected, selectively ketone will get protected and your ester remains as it is, ester remains as it is. Another one example, when both are ketone, when both are ketones, in this example both carbonyl compounds are ketone
आता इथं इस्टर कीटोन होतं त्यावेळेस तुम्ही इझिली कीटोन रिॲक्ट करणार, पण ज्यावेळेस दोन्ही कीटोनच असतील त्यावेळेस काय करणार, हियर but here one is alpha beta unsaturated ketone and another one is ketone. There will be no presence of unsaturation in conjugation in this ketone. म्हणजे एकात अनसॅच्युरेशन कॉन्ज्युगेशन मध्ये आहे, एकात अनसॅच्युरेशन कॉन्ज्युगेशन मध्ये आहे का नाही. तर सिलेक्टिवली हियर प्रोटेक्शन ऑफ दॅट ketone which does not having unsaturation in conjugation and our conjugated ketone remains as it is. Reason behind this is this double bond increases electron density on this carbonyl carbon, and that's why their reactivity towards acetalization will decreases and this plain ketone will get acetalized first or preferentially. Okay, this one is chemoselective examples related to this acetalization with diols. Then next part, SS acetals formation, sulfur acetal formation, that will be we will discuss in next lecture. Okay, जर मेकॅनिझमशी रिलेटेड अडचण आली काय, आता प्रॉब्लेम सिंपल एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नसेल मे बी, पण जर काय अडचण आली तरी कॉन्टॅक्ट करा, डिस्कस करून तुमच्यात डिस्कस करा किंवा कॉन्टॅक्ट करा, त्याच्याशी रिलेटेड मेकॅनिझम सॉल्व करून दिले जाते. ठीक आहे, नंतरचा जो पार्ट आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.